डोलतारा केले रहरा गरजा शिवाजी राजा सुजीजी मात्रे मान्यवर कक्षामध्ये आहेत. मात्रे मान्यवर कक्षामध्ये आहेत. शिवसेना गटप्रमुख भादवड यांचे या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे. युवा सेनाधिकारी राहुल तरे आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिवसेना गटप्रमुख भादवड सुजित म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान राहुलजी तरे आपल्या शुभास्ते करतायत. आमचे सहकारी तसेच उत्कृष्ट समालोचक पत्रकार आहेत राजेंद्र पाटील, दैनिक युगमाता भिवंडी तालुका प्रतिनिधी, यांचंही स्वागत आणि सन्मान राहुलजी तरे आपण आपल्या शुभास्ते करायचे आहेत. ते युवा सेनाधिकारी भिवंडीचे आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे. राजेंद्र पाटील एक उत्कृष्ट समालोचक, त्याचबरोबर एक सूत्रसंचालक आहेत, त्याशिवाय एक पत्रकार आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातोय. त्यानंतर निलेशजी नाईक उद्योजक टेमगरपाडा यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. महेंद्र शेठ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निलेशजी नाईक, निलेशजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर इंद्रपालजी भोईर माजी सरपंच वॉर्ड, त्याचबरोबर श्रीराम डेव्हलपर्स यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी दिना पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या स्पर्धेचे सर्व युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण दिना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते इंद्रपालजी भोईर माजी सरपंच वॉर्ड तसेच श्रीराम डेव्हलपर्स प्रोप्रायटर यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. साईबाबांची शार्ट टॅलेंट खास करून दिली जाते शिर्डीवरून आलेली.
साईबाबांचा आशीर्वाद आहे शाळ म्हणजे. त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत सुरे अशोकजी पाटील यांचंही स्वागताने सन्मान करायचं आहे. महेंद्र शेठ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. चौका पांडुरंगजी पाटील ही माजी सरपंच ग्रामपंचायत सुरे सारंगाव याचे स्वागत आणि सन्मान महेंद्र शेठ पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. नंतर सुजिता हॉटेलचे प्रोप्रायटर श्याम पाटील ही उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर महेंद्र शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्मानाने जावेद दळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम 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 सर, सुस्वागतम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रशांतजी लाड साहेब माजी सभापती यांचंही आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. दिलीपजी गोळवी साहेब ते शिवसेना विद्यमान नगरसेवक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मानित श्री सुभाषजी माने साहेब शहर प्रमुख शिवसेना यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपले मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. पे पहुंचा है स्कोर. इस बीच अगेन निकल के मारा गेंद को. गेंद मिड ऑन पे पहुंची. कुंदन पाटिल ने गेंद को जब तक उठाते 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रनों से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 19 रन. देवानंद 40 प्लस का, जबकि 2 ओवर समाप्त हो चुके. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे हिंदुस्तान हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान आमचा हिंदुस्तान. हे भगवे आमचे रक्तात लपते तप्त हिंदवी बाणा. हे भगवे आमचे रक्तात लपते तप्त हिंदवी बाणा. जात गोत आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना
देवानंद को बुलाया गया है। देवानंद 40 प्लस का स्कोर इस वक्त 19 रन 1 विकेट गंवाने के बाद आखिरी ओवर बॉलिंग करने के लिए आ रहे हैं देवानंद। सामना करेंगे बैट्समैन नरेंद्र। पहली गेंद कट किया बहुत ही खूबसूरती के साथ कवर पॉइंट बाउंड्री की तरफ। फील्डर मौजूद है, जब तक कि थ्रू डीप से पहुंचता 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 21 रन 1 विकेट गंवाने के बाद। डॉक्टर गौली सर ये बताए कि इसके बाद पहला मेगा फिनाले किन टीमों के बीच में होने जा रहा है। ये कुंदन पाटिल को दिखाया जा रहा था। याच्यानंतर जो सामना होईल तो सिटी बुलचा अंतिम सामना होईल। महिंद्रा स्पोर्ट्स आणि वीरेन स्पोर्ट्स दोन्ही संघ करण्यासाठी तयार राहायचं आहे। वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन आप दोनों को तैयार रहना है। 2 रन से स्कोर 23 पे पहुंचा है। आखिरी ओवर चल रहा है। 2 गेंदों पे 2 डबल रन ले चुके हैं नरेंद्र। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं देवानंद। इस मर्तबा निकल के मारा गेंद को, डीप मिड ऑफ पे गेंद को उठाया, 1 रन बना और बैट्समैन को जाना होगा रन आउट। दूसरा झटका लगा है। स्कोर है इस वक्त 24 रन 2 विकेटों के नुकसान पे। नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं छोटे कद के नरहरी। बिल्कुल गुंडाप्पा विश्वनाथ की याद ताजा होती हुई वीर तानाजी दापोडे क्रिकेट ग्राउंड पर। इस मर्तबा बढ़िया गेंद पुल करना चाहते थे, कान के पास से गेंद जाती हुई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। आप देख रहे हैं 40 प्लस का मेगा फिनाले। इसके बाद सिटी का मेगा फिनाले होने जा रहा है। दोनों टीमों के कैप्टन आपको आना है, महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन और वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन। इस बीच निकल के मारा है गेंद को, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी की अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन। स्कोर सिल्वर जुबली में जाता हुआ 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बीच दूसरे मोहल्ले में गेंद वाइट। कमेटी का कहना है कि ऊपर जो आग लगी है उसको आपको बुझाना है प्लीज। वहां जो समर्थक हैं, दर्शक हैं, इस बीच गेंद बैकफुट पे चले गए, पुल किया गेंद को, गैप में गेंद जा रही है। 2 खिलाड़ियों का अच्छा कमिटमेंट, लेकिन जब तक उठाते 3 रन बना लिए बैट्समैन ने। इन 3 रनों से स्कोर 29 पे पहुंचा और 30 रनों की चुनौती रखी है 40 प्लस के फाइनल को जीतने के लिए। तुझे निजत रेला, पाकज मिलनी तुझे निजत रेला, दापोडे गावाला, माझ्या माहेरी आईचे दापोडे गावाला।
पाटील या भिवंडी शहरामध्ये म्हणजे दापोड गावामध्ये या भिवंडी शहरामध्ये म्हणजे दापोडी गावामध्ये माझी महादेवी आई शोभते साज शृंगाराचे माझी माधुरी आई शोभते साज शृंगाराच्या मध्ये लाल कमऱ्याचा मी घेईन तुझे ग चरणाला लाल कमऱ्याचा मी घेईन तुझे ग चरणाला मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. सन्माननीय वेणूजी गायकवाड साहेब विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे सर्व दीना पाटील साहेब यांना मी करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांनाही आपण शिर्डी संस्था शिर्डी साईबाबांची जी शाल आहे ती देऊन त्याचबरोबर बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होते अभिमन्यूजी गायकवाड विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका. त्यानंतर समाजसेवक अभिमन्यूजी पाटील यांचंही स्वागत सन्मान करायचं आहे. मी या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण दीना पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अभिमन्यूजी पाटील समाजसेवक दिवा मोठागाव येथील त्यानंतर विजयजी भोईर दिवा मोठागाव डोंबिवली मोठागाव त्यांचे स्वागत आणि सन्मान दीना पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विजयजी भोईर जे डोंबिवली येथील मोठागाव ठाकूर येथील आहेत. दीना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यानंतर मानपाटा डोंबिवली भरतजी वजी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दीना पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते भरतजी वजे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपला बहुमूल्य असं वेळ देऊन डोंबिवलीवर या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आलेले आहे. त्यानंतर शिवसेनेचे युवा आणि डॅशिंग नेते सुमित कुमार म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दीना पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय बाळ्या मामा यांचे सुपुत्र आहेत सुमित कुमार म्हात्रे त्यांचं स्वागत आणि सन्मान दीना पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. शिवसेनेचे युवा आणि डॅशिंग नेते त्यानंतर भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत पांडुरंग पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित त्यांचेही स्वागत आणि सन्मान दीना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. भरत पांडुरंग पाटील हे उपाध्यक्ष आहेत भाजपा ठाणे जिल्हा त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेशचे भरतजी पाटील यांचं आत्ताच स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
कमलेश मयूर गोराटकर टेम्बोनी ने इस वक्त दीना पाटिल को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। युवा सेना के मयूर गोराटकर भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय जावेद दळवी साहेब यांचं त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे सर्व दिना पाटील साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जावेद दळवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। दिना पाटील साहेब जे युवा अधिकारी आहेत, युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण या स्पर्धेचे सर्व आपल्या शुभ हस्ते भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर जावेद दळवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करतायत। यस इस बीच एक गेंद और 2 रन पूरे कर लिए बल्लेबाजों ने। एक्समैन दलवी साहब की इज्जत अफजाई होती हुई महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन और विमेन स्पोर्ट्स के कैप्टन लास्ट ऑफिशियल कॉल है आपको टॉस के लिए। महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन और वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन प्रशांतजी लाड हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत। माजी सभापती स्थायी समिती भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका व विद्यमान शिक्षण मंडळ उपसभापती त्यांचेही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी दिना पाटील साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी लाड यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। एक ओवर की स्थायी समितीचे माजी सभापती व सध्या विद्यमान शिक्षण मंडळ उपसभापती प्रशांतजी लाड यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। शिर्डीचे साईबाबा यांची एक मोठी शाल त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे। 4 रन बने एक ओवर की समाप्ति के बाद। त्यानंतर शहर प्रमुख शिवसेना शिवाजी माने साहेब आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी दिना पाटील साहेबांना करतोय। आपण आपल्या शुभ हस्ते शिवाजी माने साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। यस प्रिंस मूवीज का ये हेली कैंप जिसे ड्रोन कैमरा कहते हैं, ड्रोन कैंप अब आता हुआ मैदान में। त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये आनंदजी गिरे साहेब आहेत, भाजपा ठाणे जिल्हा तसेच उत्तर प्रदेश सदस्य यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी दिना पाटील साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आनंदजी गद्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे गटनेते दिलीपजी गुळवी साहेब हे सुद्धा उपस्थित, त्यांचेही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती। त्यांचे पुन्हा एकदा शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। रमेशजी दिवेकर हे सुद्धा उपस्थित, त्यांचंही मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय।
मान्यवर कक्षामध्ये यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. कोमल श्रीराम पाटील ज्या आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. मिनालजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कोमल पाटील ज्या उपशहर प्रमुख आहेत महिला आघाडी. मिनल पाटील ज्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती, त्यांच्या शुभ हस्ते उपशहर प्रमुख महिला आघाडी कोमल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. त्यांनाही या ठिकाणी शिर्डीच्या साहेबांची जी शाल आहे ती देऊन, त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. त्यानंतर श्रीराम अर्जुन पाटील समाजसेवक यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी महेंद्र शेठ पाटील करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रीराम पाटील श्रीरामजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्र शेठ पाटील जे ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत. भिवंडी उपशहर अधिकारी पंकजी शिवदे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जे स्कोर इस वक्त 10 रन हुआ है. एक ओवर में 20 रनों की जरूरत है मुकाबले को जीतने के लिए. वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन और मित्रा स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है. वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन आ चुके. मान्यवर कक्षामध्ये संजय पाटील आहेत, गायक संजय पाटील गीतकार आहेत, संगीतकार आहेत आणि खास करून शिर्डीच्या साहेब यांच्यासाठी जे प्रथम गाणी त्यांनी लिहिलं होतं दिना पाटील साहेबांसाठी, त्या ठिकाणी विशेष सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार करूया. कारण शिर्डीसाठी शिर्डीचे साईबाबा याच्यासाठी प्रथम दिना पाटील साहेबांसाठी जे गाणी त्यांनी लिहिलं होतं त्याचे ते गीतकार संगीतकार आहेत, स्वतः गायक आहेत संजय पाटील. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ते 12. अमित चौधरी उपशहर प्रमुख युवा सेना यांना मी विनंती करणार आहे की आपण प्रभाकर महेंद्र पाटील जे सरचिटणीस भिवंडीचे भाजपा यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं.
दरम्यान केदारजी देगे साहेब यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम 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 सर. षटकरी धावसंख्या वाढून होते 19. आता मध्ये 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पंकजी शिवदे जे उपशहर प्रमुख आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रभुदासजी नाईक युवा सेना सचिव ठाणे जिल्हा ग्रामीण यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंकजी शिवदे आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रभुदास नाईक डॅशिंग नेते आहेत, युवा सेनेचे सचिव आहेत जिल्हा ग्रामीण, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आमचे माननीय नाईक साहेब यांचे सुपुत्र आहेत आणि क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. प्रभुदास नाईक 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मैदानावर जो सामना सुरू आहे हा सुद्धा एक 40+ चा अंतिम सामना सुरू आहे. जो कुठला 40+ संघ चॅम्पियन ठरेल त्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं एन्जॉय करायचे आहे. त्यासाठी ऑर्केस्ट्रा सज्ज आहे. 1 चेंडू आणि 7 धावा आणि चेसिंग कंपल्सरी याची नोंद घ्यायची आहे. टार्गेट आहे 30 धावांचा. धावफलकर धावा झळकवल्या गेल्या त्या आतापर्यंत 23. अवघ्या 1 धाव्याने देवानंद 40+ हा सामना हरतोय. सामना टाय झालेला आहे, मात्र चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे निश्चितच म्हणूनच 40+ संघाने हा सामना जिंकलेला आहे. दरम्यान या ठिकाणी आगमन होतोय भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय बालाराम चौधरी साहेब. बालाराम साहेब आपला मी या स्पर्धेचे सर्व दिना साहेब यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि वीरेन स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आलेले आहेत. महिंद्रा यायचंय. आणि यानंतर आपल्यासाठी खास दीना पाटील यांचं ज्यांनी गाणं लिहिलेलं आहे ते प्लेबॅक सिंगर म्युझिकचे संजय पाटील यांना मी विनंती करतो. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. सन्माननीय आमदार रुपेश दादा मात्रे फॅमटी महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार देवेंद्र खारीक अर्थात सुप्रसिद्ध नाव पप्या खारीक
तसेच सुभाष ठाकरे फॅम टीम वीरेन स्पोर्ट्स संघाचे कर्णधार हेमंत पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर जावेद दळवी साहेब तसे आनंदजी गद्रे साहेब यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या